नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. हा एक धक्कादायक विषय आहे असं तुम्हाला वाटेल. पण $5 ट्रिलियन कोणी कोणाचे हडपतो, ही घटना काही साधीसुधी नाही. बरं, हे जे काही $5 ट्रिलियन आपण म्हणतो आहोत, ते काही एका दिवसात, एका रात्रीत कोणी उडवलेले नाहीये. ज्याचे कोणाचे डॉलर गेले, त्याला सुद्धा कल्पना होती, की आपण आपले डॉलर कुठे ठेवतोय, त्याचं काय होतंय. परंतु एकंदरीतच निष्काळजीपणा असेल, हलगर्जी वृत्ती असेल, त्याच्यामधून पूर्वेतिहासामधून काही धडे घेऊन आपली पावलं सुधारावीत, असं कुठेही झालेलं दिसत नाही. आणि म्हणून मध्यपूर्वेचे जर का $5 ट्रिलियन कोणीतरी मधल्यामध्ये हडपले असतील, तर तो हडपणारा जितका जबाबदार आहे किंवा बेजबाबदार आहे, तितकीच मध्य पूर्व स्वतः जबाबदार किंवा बेजबाबदार आहे असं मी मानते. हा मामला काय आहे? आजच्या घडीला पुन्हा एकदा आपल्याला ब्रेटन वूड आणि त्याच्यानंतर पेट्रो डॉलर ह्याच्याकडे यावं लागेल. ब्रेटन वूड जो करार झाला त्याच्यामध्ये अमेरिकेने सांगितलं, आम्ही आमचा डॉलर जो आहे तो सोन्याच्या भावाशी निगडीत करतो आहोत आणि याच्यानंतर तुम्हाला सोन्यामध्ये काही व्यवहार करायची गरज नाही. तुम्ही डॉलरमध्ये व्यवहार करा आणि तो एक अ, अत्यंत विश्वासार्ह असं एक नाणं तयार झालं आणि लोकांनी त्यावर विश्वास ठेवला. पण त्याचा विश्वासघात झाला. कोणी केला विश्वासघात? अर्थात अमेरिकन सरकारने केला. जेवढं सोनं त्यांच्याकडे आहे, तेवढेच डॉलर ते बाजारामध्ये आणतील ही जी अपेक्षा आहे ती व्यर्थ ठरली. त्यांना जो वारेमाप भरमसाठ खर्च करायचा होता, या देशातलं सरकार पाड, तिकडचं पाड, इथे युद्ध सुरू कर, तिथे युद्ध सुरू कर, या सगळ्या प्रकारामध्ये जो खर्च झाला, तो खर्च उचलायचा कसा? मग त्याच्यासाठी बॉन्ड काढले गेले आणि ते बॉन्ड जे काढले गेले ते करत असताना आपल्याकडे सोनं आहे का नाही याचा विचार झाला नाही. सरतेशेवटी हे खास करून व्हिएटनाम युद्ध सुद्धा इतकं महागात पडलं सरतेशेवटी, की 72-73 साली एक प्रकारची कबुली आली, की हे आपण काही आता इथून पुढे चालवू शकणार नाही. तेव्हा त्यांनी डिक्लेअर केलं, की आम्ही डॉलर जो आहोत, तो सोन्यापासून वेगळा काढतो आहोत म्हणून. आता सोन्यापासून म्हणजे जो सोन्याशी निगडीत होता डॉलर, एक प्रकारे तुम्हाला जुन्या लोकांना आठवत असेल आपल्या ₹1 ह्याच्यावरती म्हणजे नोटेवरती सुद्धा लिहिलेलं असायचं, की जो कोणी ही नोट घेऊन बँकेमध्ये येईल त्याला तेवढ्या किमतीचं सोनं बँक देईल म्हणून. असं सांगितलं त्याच्यावर छापलेलं असायचं पूर्वीच्या काळी. पण आता ते 72-73 नंतर ते गायब झालं. कारण अमेरिकेने सुद्धा ती गॅरंटी विथड्रॉ केली. मग त्यांनी काय केलं, तर असं झाल्यानंतर डॉलर तर गडगडला असता. डॉलर गडगडू नये म्हणून त्यांनी पेट्रो डॉलरची कल्पना काढली आणि मध्य पूर्वेतल्या देशांना समजून सांगितलं, की बघा तुम्ही पेट्रोल तर विकणार आहात. प्रत्येक देशाला पेट्रोल हवं आहे. तेव्हा तुम्ही घेताना फक्त पेट्रोलचा भाव जो आहे तो डॉलरमध्ये सांगा आणि त्याच्यासाठी डॉलर पेमेंट घ्या. हे झाल्यानंतर पेट्रो डॉलरचा उदय झाला. प्रत्येक देशाला डॉलर खरेदी करायला लागायचा. डॉलर खरेदी करायचा म्हणजे त्याची डिमांड वाढते. साहजिक आहे. समजा हा ड्रेस आहे माझा. अत्यंत लोकप्रिय झाला. 1000 पीस विकले गेले. 2000, 3000, 10,000 की त्याची किंमत वाढत जाते. कारण त्यामुळे डॉलरची किंमत जी आहे ती चढी राहिली पाहिजे. आणि मग त्या देशांनी विचारलं, की "अहो, पण हे एवढे डॉलर घेऊन आम्ही करू काय?" सोपं आहे म्हणाले, "तुम्ही आमच्याकडे आमच्या इकॉनॉमीमध्ये इन्व्हेस्ट करा. तुम्हाला त्याच्यावरती चांगलं रिटर्न मिळेल. जगात दुसरीकडे कुठेही तुम्हाला एवढं व्याज मिळणार नाही. त्याच्यावर आम्ही देतो ना व्याज तुम्हाला." असं म्हणून त्या लोकांना आपल्या इकॉनॉमीमध्ये तो पैसा परत गुंतवायला प्रोत्साहन दिलं गेलं. आणि हे जे भेंडोळ आहे, ते परत एकदा 73 पासून आजपर्यंत ऑलमोस्ट 50 वर्ष होत आली आता 50-55 वर्ष या सगळ्याला. त्याचा पुन्हा एक मोठा फुगा तयार झालेला आहे आणि आता हा फुगा फुटणार आहे, याची सगळ्यांना कल्पना आलेली आहे. तुम्हाला माहिती असेल, की एखादा समजा कंपनी असते, ती दिवाळखोरी जेव्हा डिक्लेअर करते, त्याच्यासाठी लीगल प्रोसेस वगैरे असते. ते झाल्यानंतर ते ठरवतात, की बाबा जे कोणी कोण-कोण देणेकरी आहेत, त्यांचं एक लिस्ट तयार केली जाते आणि मग त्या देणेकऱ्यांना सांगा, तुझे किती आहेत ₹100, तुझे किती आहेत बाबा ₹1000. मग त्याच्यात ठरवलं जातं, की प्रायोरिटी देणेकरी कोण आहे. समजा एम्प्लॉईज आहेत त्यांचे, तर कर्मचाऱ्यांचे पैसे बाबा पहिल्यांदा द्या.
त्यांचा प्रॉव्हिडंट फंड पहिल्यांदा द्या वगैरे ती ऑर्डर सुद्धा आपल्याकडे ठरवली गेलेली आहे. आणि अशा तऱ्हेने ही सगळी देणी देऊन झाली. सगळे पुरवठादार असतील त्यांचे सगळे पैसे देऊन झाले, की मग कंपनीकडे जेवढे उरतील पैसे त्यांची मालमत्ता विकून वगैरे, वगैरे जे काही येतील ते मग शेअर होल्डर्सना वाटले जातात. आता कल्पना करा तुम्ही, की समजा कर्ज काढलेलं असेल कोणी. असं जर का तुम्ही दिवाळखोरीमध्ये गेलात, तर तुमचा शेअर समजा ₹1000 चा असेल, तो ₹1000 चा शेअर 1000 वर राहणारच नाही दिवाळखोरीनंतर. तो कदाचित ₹10 वर येईल, नाहीतर ₹1 नाहीतर 50 पैशावरती येईल. तुम्हाला आठवत असेल येस बँकेचा शेअर एक काळ होता ₹1 वरती गेलेला होता. आता बऱ्यापैकी आहे म्हणतात. तर अशी परिस्थिती जर का आली, तर आपण म्हणतो, की मी जर का ₹100 कोणाला कर्जाऊ दिले असतील, तर त्यातले बाबा गेला बाजार ₹5 तरी परत दे, ₹10 तरी परत दे. तुझी जेवढी काही ऐपत असेल त्या ऐपतीनुसार माझे पैसे मी गृहीत धरतो ₹100 माझे बुडलेले आहेत ते. पण थोडी तरी वसुली होऊ देत. ह्या मानसिकतेमध्ये आज मध्य पूर्वेचे देश आलेले आहेत. का? कारण त्यांना कळतंय डॉलर बुडतोय. डॉलर बुडणार आहे आणि त्यांचे किती पैसे आहेत मी म्हटलं 5 ट्रिलियन. 5 ट्रिलियनचा हिशोब काय लोक म्हणतील, की हा हिशोब तो चुकीचा आहे. तो तसं नाहीये. सौदी अरेबियाकडे जेवढे त्यांचे बॉन्ड्समध्ये गुंतवलेले आहेत. त्याच्यानंतर आणखीन एक प्रकार आहे त्याला सॉव्हरेन बॉन्ड्स म्हणतात. म्हणजे सौदी अरेबियानी त्यांचे त्यांचे जे सॉव्हरेन बॉन्ड्स तयार केलेले आहेत, ते पैसे सुद्धा परत अमेरिकेमध्ये गुंतवलेले आहेत. काही ठिकाणी अ, तुमच्या ज्या पेन्शन स्कीम्स असतात ना, त्या पेन्शन स्कीमचे पैसे सुद्धा अमेरिकन डॉलरमध्ये गुंतवले आहेत आणि खास करून हे नॉर्वे, स्वीडन, डेन्मार्क वगैरे सारखे देश आहेत. त्यांचा खूप मोठा पैसा हा अशा तऱ्हेने खेळता आहे. त्यांनी काही पैसे चीनच्या स्टॉक मार्केट मध्ये पण टाकलेत आणि अन्यत्र पण टाकलेत. तर यांचे सुद्धा एकट्या सौदी अरेबियाचं असं म्हणतात जवळ-जवळ 2 ट्रिलियन आहेत आणि संपूर्ण मध्य पूर्वेचा विचार केला म्हणजे त्याच्यामध्ये संयुक्त अरब अमिरात, कतार आणि इतर देश बहरीन, कुवेत वगैरे जे काही असतील ते, हे सगळे मिळून $5 ट्रिलियन होतात. आणि ह्या $5 ट्रिलियन मध्ये परत किती येणार या शंकेने आज ते सगळे देश जे आहेत ते अत्यंत भयग्रस्त झालेले आहेत. नॅचरल आहे मित्रांनो, तुम्ही जर का आयुष्यभराची कमाई असेल तुमची आणि ती कमाई कशी मिळालेली आहे? पेट्रोल विकून मिळालेली आहे. म्हणजे काहीतरी त्यांनी दिलेलं आहे जगाला, बरोबर ना? त्याची किंमत किंमत जर का आज म्हणतात ना, बंदी मुट्ठी लाख की, फुली तो प्यारे खाक की, तशी ती खाक झालेली आहे. 5 ट्रिलियन खाक झालेले आहेत आणि हे बोचरं सत्य जे आहे ते मिडल ईस्टला पचवता येत नाहीये आज. आणि त्यांना ते भवितव्य जे आहे ते डोळ्यासमोर दिसतंय. हे भवितव्य काय आजच आलंय का त्यांच्यासमोर? अनेकांनी प्रयत्न केले त्याच्याबद्दल सावध होण्यासाठी म्हणून. परंतु कोणी लक्ष नाही दिलं. "हाँ, नहीं क्या वो तो चल रहा है." अमेरिका तर काय एवढी ऐश्वर्य संपन्न देश आहे. असं कधी होतं का? त्यांचे काय त्यांना दिलेलं कर्ज काय असं बुडतं का? असंच लोक म्हणत आलेले आहेत. पण आता ती वेळ जसजशी जवळ येते आहे, तसतशी अस्वस्थता वाढताना आपल्याला दिसते आणि म्हणून जसजसा अमेरिका कर्जबाजारी होत जाईल, तसतसं ते संकट भीषण होत जाईल. आणि एक परत लक्षात ठेवलं पाहिजे, की अमेरिका बुडणार, तर अमेरिका बुडायच्या आधी जगामधले इतर देश आधी बुडणार आहेत. युरोप आधी बुडेल, जपान बुडेल, चीन बुडेल, मध्य पूर्व तर बुडणारच आहे. सर्वात शेवटचा नंबर अमेरिकेचा लागणार आहे. कारण सरतेशेवटी त्यांच्याकडे डॉलर आहे. तर हे सगळं ज्यावेळेला होणार असतं, त्यावेळेला मध्य पूर्वेत अमेरिकेला सुद्धा हा हिशोब करावा लागतो, की इथून पुढे मला मध्य पूर्वेमध्ये माझं स्थान काय असणार आहे? त्यांना तळ उभारता येणार आहेत का नव्याने परत? नाही. ते सगळे जमीनदोस्त झालेले आहे. सगळी यंत्रणा निकामी करून टाकलेली आहे. ती परत उभारायची तर पैसा कुठे? आता मध्य पूर्वेचे देश म्हणतील, "अहो, आमचे ऑलरेडी तुमच्याकडे 5 ट्रिलियन आहेत. तेच डॉलर वापरा आणि इकडे लावा तुम्हाला पाहिजे असेल तर." नव्याने पैसे मी कुठून देऊ तुम्हाला? नव्याने पैसे द्यायला त्यांच्याकडे पैसे नाहीयेत. मग ती संरक्षण यंत्रणा उभी राहू शकत नाही. यंत्रणा उभी राहू शकत नसेल, तर अमेरिकेला आपले तळ मेंटेन करणं कठीण जाईल. म्हणजेच मध्य पूर्वेमधून अमेरिका आपल्याला संरक्षण देऊ शकेल, ही कल्पना जी आहे ती हळू-हळू, हळू-हळू पुसट होत चाललेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये म्हणून
आपलं काहीतरी संरक्षण असावं या दृष्टिकोनातून प्रयत्न करताना हे देश दिसतायत आपल्याला. पण त्याच्यामधून हे अत्यंत वाट कठीण आहे. यू कॅन इमॅजिन की तुम्हाला जर का मी सांगितलं, की गेले साधारण 100 वर्ष धरू आपण जगावरती राज्य केलं. कोणी राज्य केलं तर खनिज तेलाने राज्य केलं. खनिज तेलाने राज्य केलं, पण खनिज तेल ज्यांच्याकडे संपत्ती म्हणून आहे, त्या देशांनी राज्य केलं का? त्यांनी नाहीच राज्य केलं. कारण त्या सगळ्याचे जे पेटंट्स म्हणा किंवा अन्य अधिकार, स्वामित्वाचे अधिकार जे आहेत, ते पाश्चात्यांकडे होते. कंपन्या पाश्चात्यांच्या होत्या. त्या खनिज तेल जे आहे त्याचं उत्खनन करत होत्या, त्याचं शुद्धीकरण करत होत्या आणि जगाला देत होत्या. त्यातला एक हिस्सा मध्य पूर्वेला मिळत होता. का? तर ते तुमच्या भूमीतून काढतोय म्हणून. बाकी तंत्रज्ञान आमचं, मॅनेजमेंट आमची, ते आम्ही आमचे प्रॉफिट त्यांनी त्यांचे प्रॉफिट तर काढून घेतलेले आहेत. शिवाय तुम्हाला जे पैसे मिळाले त्याच्यावर पण डल्ला मारलेला आहे. त्या आपल्या हातात काही उरलं नाही. इथून पुढे हे देश जर का चालवायचे आणि त्यांच्या कल्याणकारी सगळ्या ज्या महाप्रचंड योजना तिकडे राबवल्या जातात, ते रहाट-गाडगं काही चालण्यासारखं नाही याची त्यांना जाणीव होतीये आणि म्हणून तेलापेक्षा अन्य उत्पन्न आपल्याला असायला पाहिजे ह्याचं कुठेतरी जाणीव झालेला पहिला देश म्हणजे यूएई. यूएईची गोष्ट अशी की त्यांच्याकडे तेल नाही. नगण्य आहे तेल अगदी. पण तरी सुद्धा आज एवढा मोठा देश होऊन बसलेला आहे. त्याचं कारण त्यांनी आखलेली धोरणं आहेत. त्या त्या वाटेवरती जर का मध्य पूर्वेनी वाटचाल केली, तर त्यांना काहीतरी त्याच्यामधून मार्ग मिळू शकेल. अन्यथा ते $5 ट्रिलियन जे आहेत, ते आजच्या घडीला उकिरड्यावर फेकल्यात जमा आहेत मित्रांनो. एवढी मोठी पोकळी असेल कल्पना करा तुम्ही. एखादा आपल्याकडचा निवृत्त माणूस आपण वाचलो ना सायबर अटॅकमध्ये त्याचे 70 लाख रुपये मारले हॅकरनी. ह्याचे कोणाचे 1 कोटी मारले. ह्या सगळ्या कथा ऐकता ना तुम्ही, त्या माणसाच्या मनावर काय परिणाम होत असेल, की आयुष्यभर मी राबलो आणि जी कमाई केली ती अशी एका मिनिटामध्ये उडून गेली. तीच मनस्थिती आज मध्य पूर्वेच्या देशांची आहे. पण वेळीच जागं न झाल्यामुळे, वेळीच सावध न झाल्याचे हे परिणाम आहेत. सावध करायचा प्रयत्न सद्दाम हुसेननी केला. सावध करायचा प्रयत्न लिबियाच्या मुअम्मर गडाफीनी केला. पण कोणीही त्याला साथ दिली नाही. तेव्हा साथ दिली असती तर कदाचित हे चित्र 20-25 वर्षापूर्वी पालटलेलं आपल्याला दिसलं असतं. पण ते होऊ शकलं नाही. आज आता पर्यायच नाही म्हणून सत्य त्यांना स्वीकारावं लागतंय. हे अत्यंत बोचरं सत्य आहे. भारत या बाबतीत काय करणार आणि अ, मोदींनी ह्याच्याबाबत आपली परराष्ट्र नीती कशी त्याला म्हणतात ना, विशिष्ट वळण देऊन बदललेली आहे, हा बघण्यासारखा प्रकार असेल आणि तो व्हिडिओ मी ह्याच्या पुढचा व्हिडिओ जो असेल तो त्याच्यावरचा असेल, की मध्य पूर्व जर का इथून पुढे जगामध्ये नसणार असेल किंवा त्याचं प्रॉमिनंट स्थान जर का नसेल, तर मग कोण उदयाला येणार आहे? आणि भारताने त्याबाबत आपली काय पावलं उचलायला पाहिजे? याचा विचार आपण पुढच्या व्हिडिओत करूया. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य असंच चालू ठेवा. धन्यवाद.